विद्यार्थी मित्रांनो, ग्रंथालय व्यवस्थापनाच्या या पुढच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मी प्रोफेसर डॉक्टर मिनलोक मनापासून स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण ग्रंथालयातील वित्त व्यवस्थापन, त्याचबरोबर ग्रंथालयाचे विपणन म्हणजे काय आणि या दोन्हीही घटकांची ग्रंथालयामध्ये काय आवश्यकता असते ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण वित्त व्यवस्थापनाला सुरुवात करू. वित्त म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ज्याला फायनान्स असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये वित्त व्यवस्थापनाला फायनान्शियल मॅनेजमेंट अशी संज्ञा वापरली जाते. तर वित्त व्यवस्थापन म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण सर्वप्रथम वित्त म्हणजे काय ह्याचं अवलोकन करू. सर्वप्रथम वित्त ही जी संज्ञा आहे ती प्रामुख्याने व्यवसायामध्ये सर्वाधिकरित्या वापरली जाते. कुठल्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये ती वापरली जाते. तसंच बँका, सेवा व्यवस्था म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्री असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, ग्रंथालय या सर्व ठिकाणी वित्त व्यवस्थापन केलं जातं. मग वित्त म्हणजे काय? तर उपलब्ध असलेला निधी आणि त्याचं व्यवस्थापन, त्याच्याशी ही संज्ञा निगडित आहे. आणि ह्या वित्ताची गुंतवणूक आपण कशी करायची जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकेल, या दृष्टीने औद्योगिक क्षेत्र त्याचप्रमाणे व्यावसायिक क्षेत्र कार्यरत असतात. आता ग्रंथालयाचा जर आपण विचार केला तर कुठल्याही शैक्षणिक ग्रंथालयामध्ये, शैक्षणिक संस्थांशी निगडित असणाऱ्या ग्रंथालयांमध्ये वित्त व्यवस्थापन केलं जातं. पण जसं औद्योगिक क्षेत्र किंवा व्यवसाय क्षेत्र आहे तिथे कुठल्याही वित्त व्यवस्थापनामध्ये सर्वात प्रमुख अंग असतं ते म्हणजे नफा निर्मिती. म्हणजे वित्ताच्या गुंतवणुकीमधून अधिकाधिक वित्त मिळवण्याकडे औद्योगिक क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रांचा कल आपल्याला आढळून येतो. पण ग्रंथालय जी आहेत, ग्रंथालयांमध्ये सेवाभावी संस्था असल्यामुळे की जिथे नफा हा वित्ताच्या स्वरूपात मोजला जात नाही, तर ग्रंथालयाच्या सेवा ह्याच आपल्या नफ्याच्या स्वरूपामध्ये गणल्या जातात. म्हणजेच वाचकांनी अधिकाधिक केलेला सेवांचा वापर, ग्रंथालयातील सेवांचा वापर हेच मुख्य नफ्यामध्ये गणलं जातं. असं जरी असलं तरी सुद्धा ग्रंथालय ही वर्धिष्णू आहेत, म्हणजेच सतत वाढ होणारी संस्था म्हणजेच ग्रंथालय. मग ही वाढ आपल्याला कुठल्या कुठल्या स्वरूपात दिसते? आपण पाहतो की दरवर्षी ग्रंथालयांमध्ये काही ग्रंथ अधिकाधिक विकत घेतले जातात, काही लाखांमध्ये विकत घेतले जातात. तसंच ग्रंथालयांमध्ये आजकाल आपण ऑनलाईन डेटाबेसेस ह्याचा सुद्धा संचय झालेला बघतो. म्हणजे जे दस्तावेज आहेत घेऊ शकतो, त्याचा लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण CD डेटाबेसेस, इलेक्ट्रॉनिक जर्नल्स ह्याचं सुद्धा दस्तावेज आपल्याला उपलब्ध असतात. अर्थात ह्या सगळ्याचा संचय करण्यासाठी, म्हणजेच ह्या सगळ्याचं जे ॲक्विजिशन केलं जातं, ह्या सगळ्याचा संचय करण्याकरता आपल्याला आवश्यकता असते वित्ताची. त्यामुळे ग्रंथालय जरी सेवाभावी संस्था असल्या तरी सुद्धा ग्रंथालयांमध्ये ही वित्त व्यवस्थापन हे एक प्रमुख अंग आहे. कारण आपल्याला या वित्ताचा विनियोग ग्रंथालयातला संग्रह वाढवण्यासाठी, ग्रंथालयातला संग्रह वाढवणं हा एक भाग झाला, त्याचप्रमाणे ग्रंथालयातला संग्रह जतन करण्यासाठी, अधिकाधिक चांगल्या अवस्थेत जतन करण्यासाठी आपल्याला वित्त उपलब्ध असणं गरजेचं असतं. म्हणजे कशासाठी? तर ग्रंथालयातली जी सामग्री आहे त्या सामग्री अधिकाधिक वाढवण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे जी डिजिटल मशीन्स असतील, स्कॅनर्स असतील, त्या व्यतिरिक्त प्रिंटर्स असतील तुमच्याकडे, किंवा संगणकीय जाळं असेल तुमच्याकडे, संगणक असतील अनेकाविध, अशा प्रकारच्या सामग्रीच्या अधिकाधिक त्या आपल्याला खरेदी करण्यासाठी, त्याचप्रमाणे इतरही ग्रंथ उपलब्ध असलेल्या ग्रंथांची देखभाल करण्यासाठी,
त्याचप्रमाणे ग्रंथांचं उत्कृष्टरित्या जतन करण्यासाठी सुद्धा आपल्याला वित्ताची गरज लागते. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला पेस्ट कंट्रोलिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक संचय करून अधिकाधिक व्यवस्था किंवा अधिकाधिक सोयी सवलती वाचकांना निर्माण करून देण्याकडे कल असेल, जसं आता सध्याच्या काळात ग्रंथालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे जसं वॉटर, कॉफी वेंडिंग मशीन्स, AC मशीन्स, ह्या अनेकाविध सेवा जसं स्कॅनिंग, झेरॉक्सिंग, फोटोकॉपिंग, ट्रान्सलेशन, ह्या सगळ्या सेवा ज्या ग्रंथालयांमधून दिल्या जातात, त्या दिल्या जाण्यासाठी हर एक गोष्टीला आपल्याला वित्ताचं नियोजन करावं लागतं. त्यामुळे वित्तीय व्यवस्थापन हे ग्रंथालयामध्ये एक अविभाज्य अंग आहे. मग ग्रंथालयामध्ये ते शैक्षणिक असू शकेल किंवा औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असलेलं ग्रंथालय असू शकेल, एखादी पब्लिक लायब्ररी असेल, स्पेशल लायब्ररी असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या ग्रंथालयामध्ये या सर्व प्रकारच्या गोष्टींची किंवा सर्व प्रकारच्या घटकांची नितांत आवश्यकता असते. आणि ह्या घटकांच्या उत्तम प्रकारे देखभाल होण्यासाठी आणि ह्या घटकांमध्ये वाढ करण्यासाठी, जेणेकरून वाचकांना अधिकाधिक सेवा आपण समाधानकारकरित्या देऊ शकू, यासाठी वित्ताचं नियोजन करणं ही प्रमुख बाब ग्रंथालयामध्ये अंतर्भूत असते. आता आपण ह्याच्या पुढे बघू की या वित्ताचं व्यवस्थापन म्हणजे काय. आता आपण बघितलं की ग्रंथालयामध्ये वित्त तुम्हाला कशासाठी लागतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले ग्रंथालयामध्ये आधुनिक काळातले घटक आहेत की जे आपल्याला खरेदी करावे लागतात, हे आपण पाहिलं. आता आपण असं बघू की ह्या वित्ताचं व्यवस्थापन का करावं लागतं. मी तुम्हाला जसं सांगितलं की संग्रहामध्ये वाढ करण्यासाठी, संग्रह उत्तमरित्या जतन करण्यासाठी आणि वाचकांना अनेकविध सेवा देण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला ग्रंथालयामध्ये वित्ताचं व्यवस्थापन करावं लागतं. मग हे वित्ताचं व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायचं, कुठल्या प्रमुख अंगाने आपल्याला वित्ताचं व्यवस्थापन करता येईल. तर वित्ताचं व्यवस्थापन ग्रंथालयामध्ये प्रमुख 4 पायऱ्यांमधून केलं जातं. त्यातली पहिली पायरी आहे नियोजन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लॅनिंग. दुसरी जी पायरी आहे ती संघटन, ऑर्गनायझिंग. तिसरी जी पायरी आहे मार्गदर्शन. आणि चौथी जी पायरी आहे सर्वात महत्वाची ती म्हणजे नियंत्रण. या वित्तावरती नियंत्रण असणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे काय, वित्तावर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय, वित्ताचं नियोजन करायचं म्हणजे काय, वित्ताचं ऑर्गनायझेशन करायचं म्हणजे काय, आणि डायरेक्टिंग हे कशा प्रकारे केलं जातं. तर कुठल्याही प्रकारच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला जे वित्त उपलब्ध होतं, म्हणजे निधी आपल्याला जो उपलब्ध होतो, तो प्रामुख्याने आपल्याला जे फंड्स असतात तुमच्या संस्थांतर्गत, त्या फंड्स मधून आपल्याला उपलब्ध होतो. किंवा तुम्हाला देणग्या येतात त्या स्वरूपामधूनही तुम्हाला निधी मिळू शकतो. काही ग्रँटेड संस्थांना ग्रँट्स येतात गव्हर्नमेंटच्या, तिथूनही तुम्हाला निधी उपलब्ध होऊ शकतो. तर अशा हरेक मार्गाने ग्रंथालयामध्ये आलेल्या निधीचं नियोजन कसं करायचं, कारण कुठल्याही गोष्टीचं आपण जर नियोजन केलं नाही तर ती योजना असफल होण्याची शक्यता जास्त असते. आणि कुठलंही व्यवस्थापनाचं जे तंत्र आहे त्या तंत्राचा प्रमुख भाग म्हणजे नियोजन. कुठल्याही व्यवस्थापनाच्या तंत्राची सुरुवात ही त्या गोष्टीच्या नियोजनाने होते. तुम्ही जर नियोजन उत्तमरित्या केलं नाही तर ती योजना सफल होऊ शकणार नाही कदाचित, किंवा जर सफल झाली तर ती तुम्हाला अपेक्षित प्रमाणामध्ये सफल होणार नाही. त्याचे जे रिझल्ट्स असतील ते रिझल्ट्स तुम्हाला अपेक्षितरित्या येतीलच असं नाही. मग तुम्हाला त्याचं पुनर्नियोजन करावं लागेल. म्हणूनच तुम्ही नियोजन करताना एक तुमची दृष्टी तयार असावी लागते. येणाऱ्या अडचणी किंवा आपल्याला येणारी संकट भविष्यातली लक्षात घेऊनच उपलब्ध निधीचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि ह्यासाठी वित्तीय व्यवस्थापक म्हणून ग्रंथपालालाच कार्य करावं लागतं. मग हे वित्तीय नियोजन करताना आपल्याला भविष्यात येणारे धोके किंवा तुम्हाला लागणारं मनुष्यबळ, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड आपल्याला उपलब्ध निधीशी करावी लागते. हा झाला नियोजनाचा भाग. मग ऑर्गनायझिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर हे संघटन करताना वेगवेगळ्या वित्त योजना आणि
त्या संदर्भात उपलब्ध असणारे प्रकल्प तुमच्या ग्रंथालयातले ह्याची आपल्याला सांगड घालणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं वित्ताचं उपयोजन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त परिणामकारकरित्या आपण करू शकू. डायरेक्टिंग म्हणजे काय, तर ग्रंथपालाला आपल्या वित्ताचं उपयोजन करताना कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं आवश्यक असतं, जेणेकरून त्याचं निराकरण आपल्याला अतिशय चांगल्यारीत्या करता येईल. अन्यथा काय होऊ शकतं, अन्यथा आपला जो निधी आहे तो त्याचा अपव्यय होऊ शकतो. हा अपव्यय टाळण्यासाठी आपल्याला त्याचं क्लोज मॉनिटरिंग असं इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात, म्हणजेच त्याच्यावरती लक्ष ठेवणं की निधी आपला कुठल्या प्रमाणात कुठल्या विभागामध्ये ग्रंथालयाच्या कशा पद्धतीने वापरला जातोय, आणि तो योग्य पद्धतीने वापरला जात नसेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करणं म्हणजेच डायरेक्टिंग करणं हे ग्रंथपालाचं सर्वात मोठं कार्य आहे. मग हे मार्गदर्शन करताना आपल्याला काय करावं लागतं, तर कुठल्याही ग्रंथपालाला कंट्रोल म्हणजेच निधीवर नियंत्रण ठेवावं लागतं. हे नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे, म्हणजेच त्याचा अपव्यय होणार नाही. तर अशा प्रकारे वित्त व्यवस्थापन आपण कशासाठी करतो, मग ते करून आपल्याला काय मिळेल, ग्रंथालयाला काय फायदे मिळतील, तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपली जी वित्त व्यवस्थापनाची प्रणाली आहे ती अतिशय उत्तम प्रकारे चालवली जाईल. म्हणजेच काय होईल, तर आपले दीर्घ उद्देश आणि जे लघु उद्देश आहेत ग्रंथालयांचे. आता दीर्घ उद्देश आणि लघु उद्देश म्हणजे काय, तर दीर्घ उद्देश म्हणजे आजपासून 15 वर्षांनी आपल्या ग्रंथालयाचा उद्देश कुठला, आजपासून पुढच्या वर्षी आपल्याला कुठलं उद्दिष्ट साध्य करायचंय, ही झाली लघु आणि दीर्घ उद्देशाची उदाहरणं. मग ह्यानुसार आपलं वित्त व्यवस्थापन करून तुम्ही जर ग्रंथालयाची देखभाल केली तर तुम्हाला निश्चितच त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. ह्यासाठी वित्तीय व्यवस्थापन खूप महत्वाचं असतं. कुठल्याही संस्थेची कामगिरी उंचावणं हा एक सगळ्यात मोठा व्यवस्थापनाचा उद्देश असतो. मग ही संस्थेची कामगिरी उंचावण्यासाठी जसं मनुष्यबळ उत्कृष्ट असणं आपल्याला आवश्यक असतं, आपण मागच्या भागामध्येच पाहिलं की मनुष्यबळ व्यवस्थापन हे किती महत्वाचं आहे आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाचे प्रमुख भाग कुठले याचा आपण यथासांग अभ्यास आतापर्यंत केला. तसंच जसं मनुष्यबळ व्यवस्थापन महत्वाचं असतं तसंच वित्त व्यवस्थापन हेही तेवढंच किंबहुना अतिशय महत्वाचं असतं. कारण तुमच्याकडे मनुष्यबळ जरी उपलब्ध असेल, त्यांच्याकडे कौशल्य असेल, पण त्यांना द्यायला जर तुमच्याकडे निधी नसेल उपलब्ध, तर कुठलंही मनुष्यबळ तुमच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करू शकणार नाही आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार नाही. त्यामुळे निधीची उपलब्धता आणि निधीचं नियंत्रण आणि परिणामकारकरित्या आपल्याला मिळणारे रिझल्ट्स याचा खूप आंतरिक आणि खूप जवळचा संबंध आहे. मग संस्थेची कामगिरी ही अशा प्रकारे वित्तीय व्यवस्थापनावर अवलंबून असते. तुमच्या कर्मचाऱ्यांना जर उत्कृष्ट पद्धतीने त्यांना दरमहा वेतन दिलं गेलं अपेक्षितरित्या, तर साहजिकच कर्मचारी अधिक समाधानी राहतील आणि त्याचबरोबर त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सुद्धा मदत होईल. म्हणूनच वित्तीय व्यवस्थापन आणि संस्थेची कामगिरी याचा अन्योन्य संबंध आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे तुमच्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आपण ज्या करतो संस्थांतर्गत, म्हणजेच कुठल्या, तर तुमचे प्रॉडक्ट्स म्हणजे आपली उत्पादनं. आता ग्रंथालयाची उत्पादनं कुठली, तर ग्रंथालयाचं उत्पादन म्हणजेच ग्रंथालयाच्या सेवा. आपली ट्रान्सलेशन सर्व्हिस असेल, आपली फोटोकॉपिंग सर्व्हिस असेल, डॉक्युमेंट स्कॅनिंग असेल, तुमचं देवाणघेवाण विभाग असेल, जिथून देवघेव चालत असेल, जिथे हॉल रीडिंग सेक्शन असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे जर निधी एक चांगल्या प्रकारे उपलब्ध असेल तर तुम्ही उत्तम प्रकारचं तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान
आणि अद्ययावत तंत्रज्ञान सामग्रीचाही वापर ग्रंथालयामध्ये करू शकता. कौशल्य असणारे मनुष्यबळ ग्रंथालयामध्ये नेमून त्यांच्याकडून कार्य करून घेऊ शकता. त्यामुळे उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी उत्तम निधी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा अन्योन्य संबंध आहे. त्याचबरोबर आपल्याला वित्त व्यवस्थापन जर आपण उत्तमरित्या केलं तर आपल्या अकाउंट्स मधल्या ज्या उणीवा आहेत, म्हणजे आपल्याकडे जी ऑडिट्स होतात त्या ऑडिट्स मध्ये आपल्या असं लक्षात येतं की काही त्याच्यात त्रुटी आहेत. मग ह्या त्रुटी आपण जर वेळेवरच त्याचं व्यवस्थापन वित्ताचं उत्तमरित्या केलं तर त्या उणीवा बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्याला अटकाव करू शकतो आणि आपली कामगिरी अधिकाधिक उंचावू शकतो. अशा प्रकारे वित्तीय व्यवस्थापन ग्रंथालयाला अत्यंत महत्वाचं असतं. मग वित्तीय व्यवस्थापन करायचं म्हणजे काय करायचं? तर वित्तीय व्यवस्थापन करायचं म्हणजे ग्रंथालयाचं अंदाजपत्रक तयार करायचं. ग्रंथालयाचं अंदाजपत्रक तयार करणं हा ग्रंथपालाच्या कार्याचा एक प्रमुख भाग आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं आढळतं की ग्रंथालयामध्ये लमसम अमाऊंट तुम्हाला दिली जाते वर्षाला आणि त्यामध्येच तुम्हाला तुमच्या ग्रंथालयामध्ये घेतली जाणारी सामग्री, ग्रंथालयामध्ये घेतली जाणारी साहित्य हे त्याच्यामधूनच तुम्हाला त्याची तजवीज करावी लागते. पण या उलट तुम्ही एखादी ठराविक पद्धत वापरून जर ग्रंथालयाचं अंदाजपत्रक दरवर्षी तयार केलं तर त्याचा फायदा तुमचे प्रकल्प अधिकाधिक चांगले होण्यासाठी तुम्हाला मिळतो आणि त्याचबरोबर ग्रंथपालाला हा सुद्धा अंदाज येतो की आपल्याकडे अजून किती प्रकारच्या निधीची गरज आहे, आपल्याकडे ग्रंथालयामध्ये किती प्रकाराहून निधी उपलब्ध असतो आणि विशिष्ट पद्धतीने वापरल्यामुळे त्या निधीचं उपयोजन आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणूनच ग्रंथपालांनी ग्रंथालयामध्ये अंदाजपत्रक तयार करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर अंदाजपत्रक म्हणजे काय? सँडर्स असं म्हणतात की भविष्यातील एखाद्या विशिष्ट वेळेसंबंधी व्यावसायिक क्रियांचा विस्तृत आढावा घेण्याच्या योजनेला अर्थसंकल्प असं म्हणतात. आता हा आढावा आपण कसा घेतो? तर व्यावसायिकरित्या तो आढावा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे प्रक्रिया किंवा प्रकल्प आणि उपलब्ध निधी ह्याची सांगड घालण्याची प्रक्रिया म्हणजेच अंदाजपत्रक. इंग्लिश मध्ये ज्याला असं म्हणतात की अ बजेट इज अ ब्लूप्रिंट ऑफ द ऍक्शन प्लॅन. म्हणजेच तुम्ही भविष्यामध्ये कुठल्या क्रिया करणार आहात त्याची ब्लूप्रिंट आणि त्याचा जर आढावा तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही बजेटवरती जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येतं की आपण भविष्यामध्ये ह्याचा निधी कशा प्रमाणामध्ये वापरणार आहोत. म्हणूनच कुठल्याही वित्ताचं नियंत्रण मापन करण्यासाठी आपल्याला अंदाजपत्रकाची अत्यंत आवश्यकता असते. तसंच तुम्ही जे तुमच्या व्यवसायाचं किंवा तुमच्या ग्रंथालयांमधल्या वेगवेगळ्या योजनांचं नियोजन केलेलं आहे, ह्या नियोजनाचं स्पष्टीकरण तुम्हाला अंदाजपत्रकाद्वारे सिद्ध करता येतं. त्यामुळे कुठल्याही ग्रंथालयाच्या नियोजनाचा अंदाजपत्रक हा कणाच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग ह्या नियोजनाचे कुठले विविध प्रकार असतात? तर नियोजनाचे प्रामुख्याने लाईन ॲटम, लमसम ॲटम किंवा फॉर्म्युला बजेट, परफॉर्मन्स बजेट, प्लॅनिंग प्रोग्रामिंग अँड बजेटिंग सिस्टीम PPBS या नावाने ती प्रसिद्ध आहे आणि शून्याधिष्ठित अंदाजपत्रक म्हणजे झिरो बेस बजेटिंग असंही ज्याला म्हटलं जातं. आता आपण ह्या वेगवेगळ्या पद्धतींचा आढावा घेऊ. सर्वात अंदाजपत्रक तयार करण्याची पहिली पद्धत आणि अतिशय सोपी पद्धत जी आहे ती म्हणजे लाईन ॲटम बजेट. लाईन ॲटम बजेट ही सर्वात सोपी पद्धत आहे ज्यामध्ये हरेक ओळीवरती वेगवेगळे एलिमेंट्स हे लिहिले जातात. म्हणजे जसं मनुष्यबळ वेतन किती आहे तुम्हाला ते लिहावं लागेल. लायब्ररी ऑटोमेशन तुमचं बजेट किती आहे दुसऱ्या ओळीवर तुम्हाला लिहावं लागेल. अशा प्रकारे तुमचं बजेट तयार केल्यामुळे काय होतं
की तुम्हाला प्रत्येक हेडसाठी तुम्ही किती बजेट ठेवलेले आहे, म्हणजे किती अंदाजपत्रकामध्ये तुम्ही निधीची योजना केली आहे हे तुम्हाला सहजरित्या समजतं. आता ह्याचे ड्रॉबॅक्सही काही आहेत, की ह्या बजेटमुळे तुम्हाला भविष्यातला आढावा घेणं अवघड होऊन बसतं आणि तुम्ही जो निधी उपयोजन केलेला आहे, ज्या निधीची योजना केली आहे, तो तुम्ही कशा प्रकारे खर्च करणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळत नाही. आणि हे जे बजेट आहे हे खूप रिजिड असतं, म्हणजे ते फ्लेक्झिबल नसतं. लवचिक बजेट असं त्याला म्हटलं जात नाही, म्हणजे हे अंदाजपत्रक पुरेसं लवचिक नसतं, कारण एका लाईनवर आपण एक ठराविक अंदाजपत्र देऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे एका तुम्हाला मनुष्यबळ निधी कमी पडला वेतनाचा, तर तो तुम्ही लायब्ररी ऑटोमेशनच्या निधीमधून खर्च करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीला तुम्ही किती खर्च लागणार आहे हे आधीच स्पष्ट केलेलं आहे. म्हणून एका सब हेड मधून दुसऱ्या सब हेड मध्ये जाताना काही अडचणी आपल्याला निर्माण होऊ शकतात. दुसरी अंदाजपत्रकाची जी पद्धत आहे ती लमसम बजेट असं ज्याला म्हटलं जातं. मी तुम्हाला या आपल्या तासाच्या सुरुवातीलाच सांगितलं की बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये ग्रंथपाल हे बजेट म्हणजे वेगळं अंदाजपत्रक तयार करत नाहीत, तर त्यांना व्यवस्थापनाकडून एक लमसम बजेट दिली जाते की तुमचं लमसम बजेट यावर्षी 5 लाख असेल, तुमचं यावर्षी लमसम बजेट हे 10 लाख असेल आणि त्या उपलब्ध निधीमध्येच ग्रंथपाल वर्षभर आपल्याला लागणारे खर्चांची योजना करत असतो. आणि काही ठराविक पर्सेंटेज लायब्ररीला दिलं जातं की जे फिक्स असतं, म्हणजे ते कायम तेवढंच राहतं आणि ग्रंथपालाला यातून सगळा खर्च करणं अपेक्षित असतं. तिसरं जे बजेट आहे ते फॉर्म्युला बजेट. फॉर्म्युला बजेट म्हणजे काय, तर आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे की विद्यार्थ्यांच्या फीच्या 10% रक्कम ही ग्रंथालयावर खर्च व्हायला पाहिजे किंवा एकूण अंदाजपत्रकांच्या काही ठराविक पर्सेंटेज हे ग्रंथालयावर खर्च केले गेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजेच ग्रंथालयाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेवा देणं शक्य होईल. त्याला म्हणायचं असतं फॉर्म्युला बजेट. आणि हे प्रत्येक संस्थेनुसार म्हणजे औद्योगिक क्षेत्रात हा फॉर्म्युला वेगळा असेल, शैक्षणिक क्षेत्रात हा फॉर्म्युला वेगळा असेल. तर ज्या पद्धतीची गरज त्या पद्धतीने हे प्रमाण तुम्हाला ठरवावं लागतं. याच्या पुढचं जे बजेट आहे त्याला म्हणतात परफॉर्मन्स बजेट. हे परफॉर्मन्स बजेट काय आहे, तर प्रत्येक खर्च केल्या जाणाऱ्या गोष्टीसाठी तुम्हाला त्याची किंमत ही ठरवावी लागते आणि ही जी किंमत आहे ही कशावरती आपण काढणार, तर ही किंमत आपण ज्या प्रक्रिया त्या योजनेअंतर्गत किंवा त्या प्रकल्पाअंतर्गत करणार आहोत. उदाहरणार्थ तुम्ही जर ग्रंथालयीन संगणकीकरण हा प्रकल्प करणार आहात पुढच्या वर्षी, तर त्याला अनुषंगून तुम्हाला किती अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद होणं गरजेचं आहे हे तुम्ही कशाच्या आधारावरती ठरवणार, तर हे आपण ग्रंथालयीन संगणकीकरणामध्ये ज्या प्रक्रिया करणार आहोत, म्हणजेच ॲक्विजिशन विभागाचं संगणकीकरण किंवा देवघेव विभागाचं संगणकीकरण हे करताना तुम्हाला डेटा मायग्रेशनची कॉस्ट किती येणार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या सॉफ्टवेअरची कॉस्ट किती तुम्हाला येणार आहे, त्याचबरोबर तुम्ही मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याशी करणार असाल वेंडॉरशी, तर त्याची किंमत कशी आहे, ह्याचा सर्वांगीण आढावा घेऊन त्या प्रकारची उपाययोजना आपल्याला ग्रंथालयाच्या अंदाजपत्रकात करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला प्रक्रिया आपण ज्या करणार आहोत, क्रिया कुठल्याही प्रकल्पाअंतर्गत, त्यामध्ये आढावा आपल्याला घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही एकंदर वर्षामध्ये किती गोष्टींवर खर्च करणार आहात, म्हणजे प्रकल्प सोडून तुम्ही ज्या हरेक वर्षी दरवर्षी ग्रंथालयामध्ये ज्या गोष्टी करता, म्हणजे जसं मेंटेनन्स असेल काही गोष्टींचा किंवा काही नव्याने गोष्टी तुम्हाला आणायच्या असतील, खरेदी करायच्या असतील,
तर त्याचाही आढावा तुम्हाला या बजेटमध्ये घेऊन त्याप्रमाणे तरतूद करावी लागते. म्हणून त्याला म्हटलं जातं परफॉर्मन्स बजेट. म्हणजे भविष्यातील तुमचा जो परफॉर्मन्स आहे, जी कामगिरी राहणार आहे, त्या कामगिरीचा आढावा घेऊनच आपल्याला हे अंदाजपत्रक तयार करावं लागतं. या बजेटची आपण जर पाहायला गेलं तर अशी त्याच्यामध्ये त्याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे तोटा असा आहे की ह्याच्यात फक्त आपण क्वांटिटी मोजू शकतो. तर तुम्हाला क्वालिटी म्हणजेच कुठल्या दर्जाने तुम्ही तो प्रकल्प पूर्ण करताय. उदाहरणार्थ आपण पुन्हा ग्रंथालय संगणकीकरणाचं उदाहरण घेऊ. ग्रंथालय संगणकीकरण करताना आपण असं लक्षात घेऊ की तुम्हाला वर्षाच्या शेवटी तुम्ही संगणकीकरण पूर्ण केलं, पण ते कुठल्या दर्जाने केलं. ऍक्विजिशन विभागाचं संगणकीकरण झालेलं आहे, पण ते पूर्ण झालेलं आहे का, तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालेलं आहे का, त्यातून सगळे रिपोर्ट्स अपेक्षेप्रमाणे निर्माण होत आहेत का, याला म्हटलं जातं क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. तर ह्या गुणवत्तेचं मोजमाप आपल्याला अंदाजपत्रकातून घेता येत नाही. हा कुठल्याही अंदाजपत्रकाचा या प्रामुख्याने अंदाजपत्रकाचा हा एक तोटा आहे. पुढची जी नियोजन आपल्या अंदाजपत्रकाची पद्धती आहे त्याला म्हटलं जातं प्रोग्राम प्लॅनिंग बजेटिंग सिस्टीम, म्हणजेच PPBS, प्रोग्राम प्लॅनिंग अँड बजेटिंग सिस्टीम. ही सिस्टीम मॅकनमारा यांनी 1960च्या शतकामध्ये सर्वप्रथम वापरली. अमेरिकन आर्मीच्या विभागामध्ये ही पद्धत सर्वात आधी वापरली गेली. आणि या पद्धतीचं वैशिष्ट्य काय, तर तुमचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम तुमच्या नियोजनाला आणि त्याचप्रमाणे तुमच्या अंदाजपत्रकाला जोडले गेलेले असतात या पद्धती. त्यामुळे काय होतं, त्यामुळे तुमची जी प्रणाली आहे ती सर्वोत्तम काम करण्याची शक्यता ह्या पद्धतीमध्ये सर्वात जास्त असते. हा या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपल्याला अर्थसंकल्प तयार करायचा आहे, आपल्याला कशा प्रकारे अंदाजपत्रक तयार करायचं आहे, तर आपल्याला जे आपण प्रकल्प करणार आहोत त्या प्रत्येक प्रकल्पाचं उद्दिष्ट आपल्याला पहिल्यांदा अधोरेखित करायचंय. एकदा तुम्ही उद्दिष्ट केलं तयार, म्हणजे ग्रंथालयीन संगणकीकरण करणे हे जर तुमचं उद्दिष्ट असेल संगणकीकरणाचं, तर त्यानंतरची पायरी म्हणजे ग्रंथालयीन संगणकीकरणाचं उद्दिष्ट तुम्ही कशा प्रकारे साध्य करणार आहात, त्यासाठी उपलब्ध मार्ग कुठले आहेत. मग जसं तुम्हाला काही कमर्शियल सॉफ्टवेअर्सही घेता येऊ शकतात किंवा ओपन सोर्स सॉफ्टवेअर घेऊन सुद्धा तुम्ही हे उद्दिष्ट साध्य करू शकता. तर अशा प्रकारे किती उपलब्ध आपल्याला मार्ग आहेत याचा अंदाज आणि आढावा आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतर एकदा तुम्ही उपलब्ध मार्ग आखले की उपलब्ध मार्गांना लागणारा निधी ह्याचाही अभ्यास तुम्हाला यामध्ये करावा लागतो आणि त्यानुसारच तुम्हाला अर्थसंकल्प तयार करावा लागेल. म्हणजेच हे अंदाजपत्रक करताना आपल्याला भविष्यातल्या योजना आणि तुमच्याकडे जे काही तुम्ही अंदाजपत्रक केलेलं आहे ह्याची सांगड घालणं खूप सोपं जातं. ह्याच्यानंतर जी शेवटची पद्धती आहे अंदाजपत्रकाची, ज्याला म्हटलं जातं झिरो बेस बजेट, म्हणजे शून्याधिष्ठित अंदाजपत्रक. हे शून्याधिष्ठित अंदाजपत्रक 1970 मध्ये अमेरिकेमध्ये सुरू केलं गेलं ही पद्धती, आणि सर्व प्रकारच्या ग्रंथालयांमध्ये ही शून्याधिष्ठित अंदाजपत्रक पद्धती प्रचलित आहे. मग ह्याच्यात काय केलं जातं, तर ह्या पद्धतीमध्ये कुठल्याही अंदाजपत्रकाचा पाया हा हर वर्षी प्रत्येक वर्षी झिरो म्हणजे शून्यावर आणून ठेवला जातो. त्यामुळे आधी आपण मागच्या वर्षी केलेले खर्च हे पुढे आपल्याला कॅरी ओव्हर करावे लागत नाही आणि प्रत्येक वर्षी भविष्यात केल्या जाणाऱ्या कार्याची आणि कार्याला अनुषंगून कराव्या लागणाऱ्या किमतीची सांगड ही अंदाजपत्रकामध्ये त्याचा अभ्यास किंवा त्याचं विश्लेषण करूनच त्याची किंमत मोजली जाते. मग यामध्ये काय केलं जातं, तर आपल्याला निर्णय
प्रक्रिया ही खूप सुदृढ होण्यासाठी या शून्याधिष्ठित अंदाजपत्रकाची मदत होते. कारण पाया शून्य असल्यामुळे प्रत्येक वर्षी आपण ती प्रक्रिया नव्याने त्याचं अवलोकन करतो. त्यानुसार त्याला येणाऱ्या खर्चाचा अभ्यास करूनच आपल्याला ही डिसिजन पॅकेजेस तयार करावी लागतात आणि उपलब्ध असणाऱ्या लागणाऱ्या निधीनुसार ही डिसिजन पॅकेजेस आपण क्रमवारीने लावून घेतो. ही क्रमवारी केल्यामुळे म्हणजेच त्याला रँकिंग दिल्यामुळे सर्वात लोएस्ट म्हणजे सर्वात कमी खर्च येणारा पॅकेज आपल्याला निवड करणं सहज साध्य होतं आणि ग्रंथालयाची कामगिरी उच्च राहण्याकडे सुद्धा कल राहतो. PPBS मध्ये आपल्याला अतिशय काळजीपूर्वक विश्लेषण केलेलं मिळतं. त्याचप्रमाणे शून्याधिष्ठित अंदाजपत्रकामध्ये सुद्धा आपण अतिशय काळजीपूर्वक विश्लेषण केलं गेलेलं पाहतो. या दोन्ही पद्धती शास्त्रीय पद्धतीवर आधारित आहेत. आपल्याला UGC ग्रँट कमिशनने पूर्वी जे काही आराखडे दिलेले आहेत की तुमच्याकडचा निधी तुम्ही कसा वापराल, तर ग्रंथालयातल्या वेतनासाठी 50% बजेटच्या, पुस्तकांवरती 20%, पिरियॉडिकल्सवर 13%, बाइंडिंगवर 60% आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजे मेंटेनन्स, स्टेशनरी, कंटिंजन्सी याच्यावर 10% आपल्याला खर्च करावे लागणार आहे, असं आपल्याला UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन यांनी सांगितलंय ग्रंथालय समितीद्वारे. तर पब्लिक लायब्ररी ज्या आहेत त्याचा नाम थोडेसे वेगळ्या धर्तीवर आहेत. म्हणजे जसं तुमच्या वेतन श्रेणीवर 50%, पुस्तकावर 20%, पिरियॉडिकल्सवर 5%, बाइंडिंगवर 5% आणि मेंटेनन्सवर 20%. हर एक प्रकारचे वाचक आपल्याला पब्लिक लायब्ररीमध्ये आढळून येतात. काही ज्या स्पेशल लायब्ररीज आहेत म्हणजेच संशोधन ग्रंथालय आपण ज्याला म्हणतो, तर तिथलं जे बजेट आहे त्यामध्ये सॅलरीवर 30%, पुस्तकांवर 20%, पिरियॉडिकल्सना 30%, कारण जास्तीत जास्त संशोधन ग्रंथालयामध्ये अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला जर्नल्सची अत्यंत म्हणजे नियतकालिकांची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे सर्वाधिक पुस्तकांपेक्षा सुद्धा निधी आपल्याला या जर्नल्ससाठी म्हणजे नियतकालिकांसाठी द्यावा लागतो. बाइंडिंगसाठी 10% आणि मेंटेनन्ससाठी 10%. इथे आपण अर्थसंकल्प आणि वित्त व्यवस्थापन हा भाग संपवलेला आहे. अशा प्रकारे ग्रंथपालांनी जर ग्रंथालयामध्ये वित्तीय व्यवस्थापन केलं तर अधिकाधिक परिणामकारकरित्या तो कार्य करू शकतो, यात काही शंकाच नाही. याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विपणन आणि ग्रंथालय ही सध्याच्या काळात सर्वाधिकरित्या निगडित आहेत किंवा आत्ताच्या सद्य काळाला ग्रंथालय ही विपणनाचा जास्तीत जास्त वापर करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आधुनिक काळामध्ये ग्रंथालय ही विपणन कशाच्या मार्फत करतात, तर ग्रंथालयांच्या वेबसाईट्स म्हणजेच ग्रंथालयाची आज मुखपत्र झालेली आहे. त्याशिवाय आपल्याकडे ज्या सोशल मीडियाच्या साइट्स आहेत म्हणजे जसं प्रत्येक ग्रंथालयाचं एक फेसबुक पेज आहे, प्रत्येक ग्रंथालयाचं आज तुम्हाला दिसेल इंस्टाग्राम असेल कदाचित. त्याशिवाय आज व्हॉट्सॲप सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रचलित आहे. ग्रंथालय आज या माध्यमाचा अतिशय परिणामकारकरित्या वापर करताना आपल्याला आढळतात. मग हे सगळं आपण कशासाठी विपणन करतोय, तर वाचकांना जास्तीत जास्त ग्रंथालयांकडे वळवण्यासाठी. कोरोनाच्या काळामध्ये आणि कोरोना पश्चात मधल्या काळामध्ये आपण हे पाहिलं की ग्रंथालयामध्ये वाचकांचा वापर हा कमी आपल्याला आढळून आला या कालावधीमध्ये. कारण ग्रंथालयांमध्ये वाचक दिवसेंदिवस फिजिकली कमीत कमी यायला लागले असं आपण पाहिलं. याचं कारण होतं कोरोनामध्ये घातले गेलेले नियम. त्या काळामध्ये वाचकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन माध्यमाद्वारे वेगवेगळे स्रोत आणि त्याची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आज सुद्धा वाचक आपल्याला असं आढळून येतं की जास्तीत जास्त आभासी माध्यमाचाच वापर हा प्रामुख्याने माहिती मिळवण्यासाठी करताना आढळतात. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यावरती आपल्या असं लक्षात येतं की ग्रंथालयांनी काय करणं गरजेचं आहे, तर आज ग्रंथालयांनी वाचकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जसं पूर्वीच्या काळी वाचक स्वतःहून माहितीच्या शोधात ग्रंथालयांपर्यंत येत होते, पण आज हा प्रकार अस्तित्वात जवळपास राहिलेला नाही. आज ग्रंथालयांनाच वाचकांकडे जावं लागतंय. काही पब्लिक लायब्ररीजची परिस्थिती आणखी सुद्धा याच्या पुढे जाऊन ती ग्रंथालय वाचकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवताना आपल्याला दिसतात. कारण आज वाचक आपल्याकडे येणं ही आपली गरज आहे आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रमुख कारण म्हणजे आपले वाचक. आपले वाचक जर समाधानी असतील, आपले वाचक जर माहिती सेवेचा वापर ग्रंथालयातून परिणामकारकरित्या करत असतील, तर त्याशिवाय अन्य कुठलंही समाधान ग्रंथपालाला समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे वाचकांचं समाधानामध्येच आपलं समाधान सामावलेलं आहे. आणि ग्रंथालय ही माहिती सेवा असल्यामुळे कुठलीही सेवा म्हटलं की तुम्हाला ग्राहकापर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं असतं. एखादा चित्रपट जर चित्रपटगृहांमध्ये लागलेला असेल तर त्याची जाहिरात आज तुम्ही FM रेडिओवरून सुद्धा ऐकता. मग हा जो विपणनाचा प्रकार आहे की वाचकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यम आज तुम्हाला इतर सेवा वापरताना दिसतात. तसंच ग्रंथालयांचंही आहे. ग्रंथालयामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आज परिणामकारकरित्या आपल्याला वापरायचे. डिजिटल मार्केटिंग सारखं तंत्रज्ञानही आपल्याला परिणामकारकरित्या वापरायचे. हे सगळं आपल्याला बघण्यापूर्वी आपण प्रमुख आधी विपणन म्हणजे काय, म्हणजेच मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचा वापर ग्रंथालयामध्ये करणं का गरजेचं आहे हे आपण बघू. विपणन मिश्रण म्हणजेच उत्पादन, मूल्य, स्थान या गोष्टींपासून आपल्याला विपणन मूल्य तयार झालेलं मिळतं. कोटलर हे विपणनाचे संशोधक किंवा विपणनाची व्याख्या प्रसिद्ध विपणन शास्त्रज्ञ कोटलर यांनी केलेली आहे. कोटलर काय म्हणतात? द अनालिसिस, विश्लेषण, प्लॅनिंग, नियोजन, इम्प्लिमेंटेशन, उपयोजन अँड कंट्रोल, नियंत्रण ऑफ प्रोग्राम्स म्हणजे उपक्रमांचं विश्लेषण, उपक्रमांचं नियोजन, उपक्रमांचं उपयोजन आणि उपक्रमांवर असणारा नियंत्रण. डिझाइन टू ब्रिंग अबाउट desired exchange with target audience. So what is your target audience? Your customer. Your customer is the target audience. So in case of libraries, our users is the target audience. म्हणजेच ग्राहक हा आपला ऑडियन्स आहे, आपला ग्राहक आहे. मग त्याला मिळणारं समाधान हेच आपलं ध्येय आहे. इट रिलाइज हेवीली ऑन द अडॅप्शन अँड कोऑर्डिनेशन ऑफ द प्रॉडक्ट, प्राइस, प्रमोशन अँड प्लेस फॉर अचिव्हिंग इफेक्टिव्ह रिस्पॉन्स. म्हणजेच काय, तर कुठलाही विपणन उपक्रम यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन, प्राइस म्हणजे किंमत, प्रमोशन म्हणजे प्रोत्साहन आणि प्लेस म्हणजे स्थल, या 4 गोष्टींमध्ये समन्वय असणं अत्यंत महत्वाचं आहे असं कोटलर म्हणतात. आणि ह्या 4 गोष्टीत जर समन्वय असेल तर तुम्हाला परिणामकारक प्रतिसाद हा ग्राहकांकडून म्हणजेच तुमच्या वाचकांकडून मिळतो असं आपल्याला कोटलर यांनी सांगितलेलं आहे. मार्केटिंग म्हणजेच विपणन व्यवस्थापन ही प्रक्रिया जी आहे ही नियोजनबद्ध केली जाणारी प्रक्रिया आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठलंही व्यवस्थापनाचं जर तंत्र असेल तर त्याचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे त्याचं संघटन हेही तेवढंच महत्वाचं असतं. आणि असं म्हटलं जातं की विपणन व्यवस्थापन
हे एक्सचेंज रिलेशनशिपवर असतं. म्हणजे ग्राहक आपल्याला समाधान देतो आणि आपण आपलं उत्पादन म्हणजे आपल्या सेवा ग्राहकाला देतो. जसं इतर ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात एखादा व्यावसायिक जर मोटर कार ग्राहकाला देत असेल, ग्राहक त्या बदल्यात त्याला किंमत म्हणजे मनी हा त्या व्यावसायिकाला देत असतो. त्यामुळे हे काय आहे, एक्सचेंज रिलेशनशिप आहे. ग्राहक आणि उत्पादक याच्यामधली ही रिलेशनशिप हा नातेसंबंध आहे असं आपल्याला कोटलर यांनी सांगितलं. मग या मार्केटिंग मध्ये काय येतं? मार्केटिंग म्हणजे काय हो? मार्केटिंग म्हणजे सेलिंग विक्री, ऍडव्हर्टायझिंग जाहिरात, फिजिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की तुमच्या प्रॉडक्टचं तुमच्या उत्पादनाचं विक्री प्रत्यक्ष विक्री याचा सुद्धा सहभाग तुमच्या मार्केटिंग या घटकांअंतर्गत येतो. त्याचप्रमाणे सेल्स प्रमोशन म्हणजे तुमच्या उत्पादनाचं प्रमोशन करणं, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव म्हणजेच विपणन होय असं आपल्याला कोटलर सांगतात. या विपणनाची जी प्रणाली आहे, आता कुठल्याही व्यवस्थापन तंत्रज्ञानाला प्रणाली असते. कुठलंही व्यवस्थापन तंत्र हे प्रणालीशिवाय चालू शकत नाही. आणि ह्या ज्या प्रक्रिया आहेत विपणनाच्या, या नियोजनापासून सुरू होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा रिझल्ट हा त्या रिझल्टची खात्री मिळेपर्यंत त्या प्रक्रिया चालू राहतात. कुठल्याही संस्थेला दोन प्रमुख अंग असतात, म्हणजेच उत्पादन प्रक्रिया आणि विपणन प्रक्रिया. जसं ग्रंथालयाला सुद्धा माहिती सेवांचे उत्पादन हा पहिला घटक असेल, दुसरा घटक असेल माहिती सेवांचं विपणन, जेणेकरून वाचक जास्तीत जास्त आपल्याकडे ग्रंथालयाकडे आकर्षित होतील. मग ही विपणन प्रक्रिया काय आहे? It is a process of planning and executing the conceptions, pricing, promotion and distribution of ideas, goods and services to create exchanges that satisfies the individual and organizational objectives. So the ultimate aim of the marketing is to satisfy the individual. Which individual? You have to satisfy your customer. म्हणजे तुमच्या ग्राहकाला अन्योन्य समाधान देणं हे ग्रंथालयाचं काम आहे. त्याचबरोबर तुमच्या संस्थेचं उद्दिष्ट साध्य करणं म्हणजेच ग्रंथालयाचं उद्दिष्ट, अंतिम उद्दिष्ट आहे ग्राहकांना समाधानी करणं, तुमच्या वाचकांना समाधानी करणं. तर ह्यामध्ये विपणन अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं. इट इज अ एक्सचेंज प्रोसेस ऑफ 2 or more पार्टीज. 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटकांच्या नातेसंबंधामधील हा एक्सचेंज आपल्याला आढळून येतो. मग विपणनाची प्रक्रिया काय आहे ते आता आपण बघू. या विपणन प्रक्रियामध्ये आपल्याला ज्या सर्व्हिसेस म्हणजे ज्या सेवा किंवा जे उत्पादन एक्सचेंज केले जातात, त्या प्रामुख्याने आपण उत्पादन एक्सचेंज करताना ग्राहकाला तुम्ही ज्या सेवा देता त्या कशावर आधारित असतात? तर तुमच्या ग्राहकाच्या गरजांवर किंवा त्याच्या ज्या मागण्या आहेत त्यावर आधारित असतात. आपल्याला आकृतीमध्ये दिसेल. त्यानंतर तुम्हाला त्याचं संशोधन करायचं आहे, विश्लेषण करायचंय की आपल्या ग्राहकांच्या काय मागण्या आहेत, म्हणजे आपल्या वाचकांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत. मग त्यानुसार तुम्हाला तुमचा ग्राहक ठरवायला लागेल. ग्राहक ठरवण्यासाठी संशोधन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये तुमचे वाचक जरी ठरलेले असले तरी वाचकांच्या गरजांचा अभ्यास हा खूप महत्वाचा भाग आहे. तुमच्या विपणनाचे तुम्हाला उद्देश ठरवावे लागतील की तुम्हाला विपणन कशासाठी करायचंय, कुठल्या सेवांचं विपणन करायचंय. जसं तुम्ही काही नवीन माहिती सेवा सुरू केली, जसं डेटाबेस अवेअरनेस प्रोग्राम हा जर तुम्ही सुरू केला तर ही सेवा तुम्ही कुठल्या घटकासाठी प्रामुख्याने करत आहात, तुम्ही शिक्षकांसाठी करत आहात का तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करत आहात ती सेवा, हे आधी तुम्हाला प्रथम ठरवावं लागेल. मग तुम्हाला मार्केटिंग मिक्स याचाही अभ्यास करायला लागेल. म्हणजे प्लॅनिंग आपलं कसं असणार आहे, आपलं प्रॉडक्ट कसं असणार आहे, तर तुम्हाला ते प्रमोट कसं करायचंय, या सगळ्याचा आढावा तुम्हाला घ्यावा लागेल.
त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही व्यूहरचना करणं म्हणजे स्ट्रॅटेजी टू डिसाइड द मार्केट स्ट्रॅटेजी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. वन्स यू डिसाइड दी प्लॅन अँड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर मार्केटिंग, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ठरवावं लागेल की कुठली व्यूहरचना करून तुम्हाला जास्तीत जास्त वाचक प्राप्त होतील. आणि एकदा योजना तुम्ही आणली, त्याची अंमलबजावणी केली की त्यानंतर तुम्हाला त्याचं इव्हॅल्युएशन करणं म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या योजनांची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे पाहणं हे महत्वाचं असतं. त्यानंतर सेवा विपणन म्हणजेच सर्व्हिसेस मार्केटिंग हा अनन्यसाधारण असा मार्केटिंगचा घटक आपल्याला डेव्हलप झालेला आढळून येतो. तर हा उदयाला आलेला जो विभाग आहे याच्यावरती पुन्हा कोटलर यांनी उत्तम भाष्य केलेलं आहे की सर्व्हिसेस मार्केटिंग म्हणजे काय आणि हे सर्व्हिसेस मार्केटिंग इतर विभागांपेक्षा कसं वेगळं असतं. तर ग्रंथालयांमध्ये आपण जे विपणन केलं जातं त्याला सेवा विपणन या अखत्यारीतच त्याची गणना होते, कारण ग्रंथालय ही सेवा प्रणाली आहे आणि वाचकांना आपण जी सेवा देतो त्या सेवेचं विपणन आपण करत असतो. मग हे सेवेचं विपणन हे उत्पादन विपणनापेक्षा काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात वेगळं असतं. त्याचं प्रामुख्याने कारण असं की आपल्याकडे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला जी आपण ग्रंथालयीन सेवा देतो त्याचं मोजमाप करणं खूप अवघड असतं, कारण त्याला कुठलाही फिजिकल एक्झिस्टन्स हा नसतो. जसं तुम्ही मोटर कार विकली तर मोटर कार हे उत्पादन आहे की जे कधीही तुम्हाला डोळ्याला दिसू शकतं, तुम्ही त्याचं मोजमाप करू शकता. तर हे मोजमाप तुम्हाला विपणना हे मोजमाप तुम्हाला सेवा क्षेत्रामध्ये आढळून येत नाही. म्हणून सेवा विपणन आणि उत्पादन विपणन या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि ग्रंथालयामध्ये सेवा विपणनाचं महत्व अधिक आहे. मग विपणनामध्ये व्यवस्थापनाचं काय कार्य असतं? व्यवस्थापनाचं प्रामुख्याने 4 अंगामध्ये कार्य असतं. पहिलं म्हणजे विश्लेषण, ज्याला अनालिसिस म्हणतो. तर आपला जो ग्राहक वर्ग आहे त्याचा सखोल अभ्यास करणं हे व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचं नियोजन करावं लागेल, कारण तुम्हाला त्यांच्या गरजा कळलेल्या आहेत. मग त्यांना तुमची सेवा मिळण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं नियोजन कराल हे तुम्हाला दुसऱ्या घटकात ठरवावं लागेल. तर तिसरा घटक जो आहे आपला इम्प्लिमेंटेशन, तुम्ही ज्या योजना करणार आहात त्याची अंमलबजावणी करणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतरच आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवायचंय. या सगळ्या भागांचा व्यवस्थापनाने सखोल अभ्यास करणं आणि त्यानुसार योजना आखणं हे महत्वाचं असतं. त्यानंतरची विपणनातली पायरी जी आहे ती म्हणजे विश्लेषण करणं. कुठल्याही उद्योग समूहात किंवा कुठल्याही सेवा संस्थेमध्ये तुमच्या ग्राहकांचा अभ्यास आणि मार्केट स्टडी म्हणजे सद्यस्थिती काय आहे, तुमच्या बरोबरची इतर ग्रंथालय कुठल्या प्रकारे सेवा देत आहेत आणि आपल्या ग्रंथालयाच्या बलस्थानाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला कसा करता येईल. संक्षिप्त भागामध्ये सोट अनालिसिस याचा अंतर्भाव सुद्धा आपण या विश्लेषणामध्ये करू शकतो, म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तर तुम्हाला कुठल्या गोष्टींची भीती आहे, जसं नवीन उदयाला येणारे ऑनलाईन वेंडर्स म्हणजे फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, दीज आर युअर कम्पिटिटर्स बिकॉज दे आर प्रोव्हाइडिंग डायरेक्ट प्रोडक्ट्स टू युअर customer, so I mean reader. So what exactly is your threat? So how far you can go beyond the services of those vendors, online vendors. म्हणजे त्या तुमच्या कडे जे ऑनलाईन वेंडर्स आहेत त्यांची जी सेवा आहे त्या पलीकडे तुम्ही कसं जाऊ शकाल याचा विचार तुम्ही जर सोट अनालिसिस केलं तरच तुम्हाला समजून येऊ शकतं. त्यानंतर नियोजन करणं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला नियोजन करावं लागतं, त्याचप्रमाणे तुम्हाला विपणनाचं सुद्धा नियोजन करावं लागेल. म्हणजे विपणनाचा प्लॅन म्हणजे विपणन प्रकल्पाचं नियोजन, त्याची उद्दिष्ट,
त्याच्यानंतर त्यामध्ये येणारे अपेक्षित असणारे ग्राहक आणि त्याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती, मार्केटिंगच्या नियोजनाच्या पद्धती याचा अभ्यास आपल्याला नियोजनाअंतर्गत करावा लागेल. पुढचा जो भाग आहे तो नियोजनाची अंमलबजावणी. एकदा तुम्ही विपणनाचं नियोजन केलं की तो प्लॅन किंवा तो उपक्रम तुम्हाला राबवावा लागेल. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, डेटाबेस अवेअरनेस प्रोग्राम हा जर तुम्ही तुमचा डेटाबेस हा जे प्रॉडक्ट तुमचं जो डेटाबेस तुम्ही विकत घेतलाय तर तो जास्तीत जास्त त्याचा उपयोग वाचकांनी करावा याच्यासाठी तुम्ही जो विपणनाचा प्रोग्राम तयार केलेला आहे, डेटाबेस अवेअरनेस प्रोग्राम, त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावं लागेल. मग त्या अंमलबजावणीमध्ये तुम्हाला स्टाफिंग म्हणजे तुमचे कर्मचारी कशा प्रकारे डेटाबेस अवेअरनेस देणार आहेत वाचकांना, त्यांना कुठली कार्य तुम्ही देणार आहात, त्याचं बजेट म्हणजे त्याचं अंदाजपत्रक काय असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही संघटनाची रचना करून वाचकांपर्यंत जास्तीत जास्त रित्या घेतलेल्या दस्तावेजाचं अवलोकन करणार आहात, या गोष्टींचा अंतर्भाव आपल्याला अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये करावा लागतो. तर नियंत्रणामध्ये तुम्ही एकदा तो उपक्रम अंमलबजावणी करायला सुरुवात केली की त्याची होणारी वाढ किंवा त्याचा मिळणारा रिझल्ट हा अपेक्षितरित्या आहे किंवा नाही हे उद्दिष्टांशी तुम्हाला त्याची तुलना करून तौलनिकरित्या तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. जी आपली उद्दिष्ट आहेत ती साध्य होतात की नाही, जर होत नसतील तर वेळीच तुम्हाला योग्यरित्या त्याच्यावरती उपाययोजन करावं लागेल. इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो करेक्टिव्ह मेजर्स. तर तुम्हाला त्याची जी प्रोग्रेस आहे म्हणजे त्याची जी त्याचा जो परिणामकारकरित्या मिळणारा रिझल्ट आहे तो अपेक्षेप्रमाणे आपल्याला मिळू शकेल. त्यानंतर त्याच्यामध्ये वापरली जाणारी स्टँडर्ड्स आणि त्या अनुषंगिकरित्या आपण मोजमाप केल्यास आपल्याला आढळून येईल की हा प्रकल्पाअंतर्गत आपण पुरेशा वेगामध्ये कार्य करीत आहोत किंवा नाही. कुठलाही विपणन उपक्रम राबवताना विपणनासाठी तुमच्याकडे अतिशय योग्य दृष्टिकोन असणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा खूप एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. अनेक ग्रंथालयांमध्ये हा विपणनाला अनुकूल दृष्टिकोन आपल्याला आढळून येत नाही. कर्मचारी उदासीन असतात. वाचकांनी सेवा वापरली किंवा नाही तरी दखल घेण्याची तयारी नसते. तर असं जर असेल तर योग्य विपणन दृष्टिकोन नाही आहे असंच आपल्याला खेदाने म्हणावं लागतं. मग त्यासाठी काय असायला पाहिजे तर तुमचे जे कर्मचारी आहेत ते अतिशय तत्पर असणं गरजेचं आहे. त्यांनी वाचकांना जास्तीत जास्त चांगल्या रीत्या हाताळणं हे गरजेचं आहे. तरच तुमचे विपणनाचे उपक्रम हे सफल होतील. आता ह्या विपणनाच्या योजनेमध्ये किंवा कुठल्याही उपक्रमामध्ये काही टूल्स आपल्याला वापरता येतात. जसं तुमच्या वाचकांचं विश्लेषण, तुमच्या संघटनेचं विश्लेषण, तुमच्या बरोबर असणारे कॉम्पिटिटर्स, मी जसं म्हटलं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इतर ग्रंथालय याचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा तो उपक्रम सफल होईल. मग हे विपणनाचं विश्लेषण म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्याला आपण मार्केट अनालिसिस असं म्हणतो ते कशा प्रकारे केलं जातं तर हे मार्केट अनालिसिस आपण करताना सगळ्यात आधी आपल्याला विचारात घ्यावे लागतात ते आपले वाचक. तरच आपण जास्तीत जास्त चांगलं काम करू शकू किंवा आपल्या अस्तित्वासाठी जे जबाबदार आहेत तो प्रमुख घटक म्हणजे आपले वाचक. मग आपल्या वाचकांना काय गरज आहे आणि आज त्यांच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रंथालय कशी मदत करू शकतात याचा तौलनिक अभ्यास आपल्याला मार्केट अनालिसिस म्हणजेच विपणन विश्लेषणामध्ये करावा लागतो. मग प्रत्येक वाचकासाठी किंवा प्रत्येक वाचकांच्या गटासाठी आपल्याला कुठल्या सर्व्हिसेस देता येतील किंवा कुठल्या सेवा देता येतील त्याचाही अभ्यास आपण करणं हे आवश्यक ठरतं. जसं शिक्षकांना अपेक्षित असणाऱ्या सेवा वेगळ्या असतील, संशोधकांना अपेक्षित असणाऱ्या सेवा वेगळ्या असतील, तुमच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असणाऱ्या सेवा या वेगळ्या असतील. त्याला म्हटलं जातं मार्केट सेगमेंटेशन म्हणजेच तुमच्या ग्राहकांचं विभागवार वर्गीकरण आणि विभागवार असणाऱ्या गरजांचंही वर्गीकरण.
युजर अनालिसिस. अशा प्रकारे तुमच्या वाचकांचं वर्गीकरण तुम्ही कराल, त्यांचा अभ्यास कराल. तुमच्या संस्थेचाही तुम्हाला अभ्यास ह्याच्याप्रमाणे करावा लागेल. म्हणजे तुमच्या संस्थेची उद्दिष्ट काय आहेत, जसं वाचकांची उद्दिष्ट काय आहेत तशी संस्थेची उद्दिष्ट काय आहेत, संस्थेची बलस्थानं कुठली आहेत, संस्थेचे कच्चे दुवे कुठले आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला सहजरित्या मात करता येईल आणि तुम्ही तुमचं उद्दिष्टच खूप चांगल्या प्रकारे साध्य करू शकाल. तुमच्या कॉम्पिटिटर्सचं अनालिसिस म्हणजे इतर ग्रंथालयांचं विश्लेषण आणि माहिती सेवा देणाऱ्या संस्थांचं विश्लेषण आणि आज या घडीला प्राप्त परिस्थितीमध्ये त्या कुठल्या प्रकारे वाचक सेवा देत आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे विपणनाचा, त्याला म्हटलं जातं मार्केटिंग मिक्स. आता हे मार्केटिंग मिक्स काय आहे? इट इज अन अप्रोच टू लॉंग टर्म प्लॅनिंग. इट कॅन ऑल्सो हेल्प make short-term plans for the delivery of particular services to particular markets. A short-term tool that helps with planning is the marketing mix. So with the help of marketing mix, you can achieve the short-term goal. Also referred to as the 4 P's of marketing. जसं product, price, place and promotion. म्हणजे उत्पादन, तुमची किंमत, स्थळ आणि प्रोत्साहन हे 4 घटक आणि त्याचा परिणामकारक वापर जर तुम्ही नियोजन तुमच्या विपणन उपक्रमाचं करताना केला तर जास्तीत जास्त परिणामकारकरित्या आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू शकतो. म्हणून मार्केटिंग मिक्सचा परिणामकारक वापरावरती कोटलर यांनी सुद्धा अनन्यसाधारण असा भर दिलेला आपल्याला आढळतो. मग ही विपणनाची जी उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्यासाठी आणि त्यातले जे एलिमेंट्स आहेत 4 एलिमेंट्स मार्केटिंग मिक्स ह्याच्या प्रमोशनसाठी किंवा त्याचं प्रपोर्शन म्हणजे त्याचं प्रमाण हे अपेक्षेप्रमाणे राहावं यासाठी ग्रंथपालाला अतिशय जागरूक राहावं लागतं. मग प्रॉडक्ट म्हणजे काय? तर कस्टमर नीड्स अँड वॉन्ट्स आर दी प्रॉडक्ट्स. व्हॉट इज द प्राइस? कॉस्ट टू युजर. Place, convenience of the user and promotion is the communication. So ग्रंथालयामध्ये जी आपण माहिती सेवा देतो त्या माहिती सेवेची माहिती आधी वाचकांना देणं यालाच म्हणायचं प्रमोशन. म्हणजे तुम्ही वाचकांपर्यंत कसं संप्रेषणाद्वारे ते पोचवता किंवा नाही याला सर्वाधिक महत्व आहे. प्लेस, स्थळ, वाचकांना सोयीची जागा ग्रंथालयाची आहे किंवा नाही. जर तुमच्या महाविद्यालयामध्ये ग्रंथालय जर 5व्या मजल्यावर असेल तर ते वाचकांच्या सोयीचं धरलं जात नाही किंवा वाचकांच्या सोयीचं असेल असं मानलं जात नाही, कारण वाचकांना गैरसोय अधिक होऊ शकते किंवा अधिक प्राधान्याने वाचक जाण्याची शक्यता कमी राहते. त्याच्यानंतर कॉस्ट म्हणजे वाचकांनी दिली जाणारी किंमत आणि प्रॉडक्ट म्हणजेच आपली ग्रंथालयीन सेवा, वाचकांच्या काय गरजा आहेत हे ओळखून दिली जाणारी ग्रंथालय सेवा. तर ह्या सगळ्याचा अंतर्भाव हा आपल्याला मार्केटिंग मिक्स यामध्ये करावा लागतो. मग प्रॉडक्ट म्हणजे काय? तर कोटलर असं म्हणतात, अ प्रॉडक्ट इज एनिथिंग दॅट कॅन बी ऑफर्ड टू अ मार्केट टू सॅटिस्फाय अ नीड. म्हणजे काय? कुठलीही गरज आणि त्या गरजेचं समाधान करण्यासाठी दिली जाणारी गोष्ट म्हणजेच प्रॉडक्ट म्हणजेच उत्पादन होय असं कोटलर म्हणतात. मग हे प्रॉडक्ट म्हणजे काय असू शकतं? प्रॉडक्ट म्हणजे कुठलाही फिजिकल एंटिटी, जसं फिजिकल ऑब्जेक्ट, सर्व्हिस म्हणजे सेवा, पर्सन व्यक्ती, प्लेस जागा, ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, इव्हन आयडिया म्हणजे संकल्पनाचं सुद्धा विपणन केलं जातं. तुमच्या आयडियाचं सुद्धा विपणन करता येतं असं प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोटलर, प्रसिद्ध मार्केटिंग तज्ञ कोटलर यांना वाटतं. मग प्रॉडक्ट म्हणजे काय? तर ह्याच्या पुढे कोटलर असं जाऊन म्हणतात, इट इज अ युनिक बंडल ऑफ इनटँजिबल अँड टँजिबल ॲट्रिब्यूट्स विच कॅन बी काउंटेबल or non-countable attributes which we are offering to the customers. मग वाचकांना आपण इनटँजिबली जे देतो आणि टँजिबली म्हणजे मोजता येण्यासारखं जे देतो आणि न मोजता येण्यासारखं देतो त्याला म्हणायचं
सेवा किंवा त्याला म्हणायचं तुमचं उत्पादन. ग्रंथालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी या न मोजता येण्यासारख्याच आपण देतो. आपली दिली जाणारी सेवा, मग तुमची हॉल रिडिंग असेल, तुमचं होम लेंडिंग असेल, तुमची SDI सर्व्हिस असेल, कॅश असेल, तुमचं करंट कंटेंट असेल, न्यूजपेपर क्लिपिंग असेल, तर ह्यामध्ये आपण ज्या सेवा देतो त्या प्रॉडक्ट इंटँजिबल प्रॉडक्टच्या अंतर्गत येतात. याच्या पुढचा जो भाग आहे त्यामध्ये आपण मार्केटिंगमध्ये पुढील प्रक्रिया आणि प्रॉडक्ट लाईफ सायकल याचा अभ्यास करू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.